रत्नागिरीमध्ये उत्स्फूर्तपणे मतदानाला चांगलाच प्रतिसाद मिळतो आहे। एका नवरदेवानं आपल्या मतदानाचा हक्क बजावला। प्रथम कर्तव्य त्याने केलं, मतदानाचा हक्क बजावण्याचं। बोहल्यावर चढण्यापूर्वी नवरदेव मतदान केंद्रावर आज उपस्थित राहिला आणि या नवरदेवानं मतदानाचा हक्क बजावला आणि त्याचबरोबर इतरांना सुद्धा त्याने मतदान करण्याचं आवाहन केलंय। तर नवरदेव राहुल शिवलकर याच्याबरोबर बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांनी। रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकतो की नवरदेव देखील या ठिकाणी मतदानासाठी आलेला आहे आणि आपल्यासोबत राहुल शिवलकर आहे की त्याचं आज लग्न आहे। आपण त्याला विचार, राहुल काय सांगशील लोकांना, कशा पद्धतीने तू आवाहन करशील? कसं आहे, आज माझं लग्न आहे परंतु त्याच्यातून केवळ 10 मिनिटं आपल्याला मतदानाला लागतात। तर 10 मिनिटं वेळ काढून आपण मतदान करा। कसं आहे, आपण फक्त राजकारण्यांच्या मागे आपण ही बोंब उठवतो की चांगली लोक निवडून येत नाहीये, त्याच्यामुळे विकास होत नाहीये। तर तुम्हीही तुमचे कर्तव्य आणि हक्क बजावा। 10 मिनिटं केवळ आपल्याला लागतात। आपल्या प्रत्येक मताने फरक पडतो। आपलं एक मत सुद्धा इम्पॉर्टंट आहे, कारण जेव्हा राष्ट्रभाषेचा विषय झाला होता तेव्हा एका मताने केवळ हिंदी राष्ट्रभाषा ठरली होती। तर तुमचं एक मत बदल घडवू शकतो। चांगली माणसं निवडून येऊ शकतात। तर तुमचं एक योग्य मत तुम्ही नोंदवा आणि चांगली माणसं निवडून आणा। मी तुम्हाला आव्हान हेच करतो, 10 मिनिटं काढा आणि बाहेर पडा आणि चांगली माणसं निवडून आणा आणि आपल्या प्रभागाचा आणि आपल्या शहराचा विकास करून घ्या। हे होतं राहुल शिवलकर की जो लग्नाच्या अगोदर आपलं हक्क बजावण्यासाठी या ठिकाणी आला आणि लोकांना देखील आवाहन केलंय की तुम्ही बाहेर पडा आणि मतदान करा। व्हिडिओ जर्नलिस्ट तन्मय दातेसह प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी।